हार्मन आणि कार्डन आणि JBLच्या काउंटरनंतर मी आता पोहोचलो आहे GoPro या कॅमेऱ्यांच्या बूथवर। तुम्हाला माहितीच असेल की GoProने जे काही कॅमेरे लॉन्च केले ते सगळे कॅमेऱ्याच्या दुनियेमध्ये उत्क्रांती करणारे होते। याच कॅमेऱ्याच्या काउंटरवर सध्या मी आहे। चला तर मग बघूया इकडे जे GoProने 3 कॅमेरे ठेवले त्या तिन्ही कॅमेऱ्यांचा आपण एक झकास रिव्ह्यू बघूया। तुम्ही जो आता माझ्या हातात बघताय तो अतिशय छोटा जरी कॅमेरा दिसत असला पण याच्यामधले फीचर्स हे महागड्यातल्या महागड्या कॅमेऱ्यापेक्षा देखील जबरदस्त आहेत असं मी म्हणू शकतो। कारण हा आहे GoProचा ब्लॅक एडिशन कॅमेरा। यासारखे आणखी 2 कॅमेरे आहेत जे व्हाईट एडिशन आहेत आणि सिल्वर एडिशन आहे, पण हा कॅमेरा अतिशय ॲडव्हान्स आहे। आपण हा कॅमेरा हे बघा, हे जे कवर आहे त्या कवरमध्ये टाकून हा कुठेही आणि कसाही वापरू शकतो। त्याला हे असं अटॅच करायला देखील त्याला आहे आणि त्यामुळे आपण आपल्या स्केटिंगचं बोर्ड असतं, आपली गाडी असते किंवा आपली सायकल बाईक असं कुठेही लावून हा कॅमेरा आपण वापरू शकतो। हा कॅमेरा जो बनवला आहे तो मेन म्हणजे ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी बनवलेला आहे। त्याच्यामुळे जर ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये शूट करायचं असेल तर हे कॅमेरा अतिशय उपयुक्त पडतात। GoProने मुद्दाम म्हणून ही त्यांची एक वेगळी कॅटेगरी ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे GoPro आतापर्यंत सर्वात फेमस कॅमेरे बनवते। या कॅमेऱ्यामधून आपण HD फोटो काढू शकतो, HD व्हिडिओ काढू शकतो। त्याचप्रमाणे याची बॅटरी लाईफ आहे ती 1 तासापर्यंत असते, पण ह्याच्यामध्ये जर वायफाय यूज केलं तर ती बॅटरी थोडीशी कमी होते। पण हे एक ॲडव्हान्स आहे की याच्यामध्ये वायफाय यूज करू शकतो आपण। वायफायने हा फोन आपल्या TVला, PCला, लॅपटॉपला, आयपॅडला किंवा टॅबलेटसारख्या स्मार्टफोनसारख्या वस्तूंना देखील कनेक्ट करून आपण हा कॅमेरा वापरू शकतो। त्यामुळे अतिशय वेगळा आणि अतिशय ॲडव्हान्स फीचर असलेला कॅमेरा देखील या गॅजेट शोमध्ये आपल्याला बघायला मिळाला। GoProचे हे कॅमेरे अंडर वॉटर देखील आपण वापरू शकतो। तुम्ही इकडे बघू शकता माझ्यापाठी अंडर वॉटर कॅमेरा कसा वापरायचा, कुठे लावायचा। बघा इकडे कॅमेरा आहे आणि डोक्यावर एक कॅमेरा आहे। अशा प्रकारे हे दोन्ही कॅमेरे आपण लावून अंडर वॉटर जर आपण गेलो असू तर आपण त्याचं शूट करू शकतो आणि आपला स्वतःचा व्हिडिओ याच्यामधून आपण बनवू शकतो। त्याचप्रमाणे जर आपण बायसिकलिंग करू असू म्हणजे सायकलिंग करू असू तरी देखील आपण हा कॅमेरा यूज करू शकतो। सायकलच्या समोर हा कॅमेरा लावून आपण ज्याप्रमाणे जिकडे सायकल घेऊन होतो त्या ठिकाणी या कॅमेऱ्याचे मूव्स होतात आणि त्याच्यामुळे आपण एक चांगला व्हिडिओ तयार करू शकतो। ही गाडी आहे, त्या गाडीवर हा कॅमेरा कसा लावतो ते देखील सांगितलं आहे। हा फ्रंट कॅमेरा झाला, त्याचप्रमाणे पाठी एक कॅमेरा लावलेला आहे जो पाठचा कॅमेरा आहे। त्याचप्रमाणे दोन्ही व्ह्यू आपल्याला मिळतात। ड्रायव्हर कशा प्रकारे ड्रायव्हिंग करतोय, ड्रायव्हर कसं त्याची इमोशन्स कसे आहेत, तो कशा प्रकारे एक प्रकारे गाडी काही चालवतो हे देखील आपण त्याच्यामध्ये बघू शकतो। मोटर कारचे स्पोर्ट्स असतात त्या स्पोर्ट्समध्ये हा बघा, हा इकडे आपण जेव्हा बंजी जम्पिंग करतो त्याचप्रमाणे वरतून जेव्हा उडी मारतो असे मोठे जे स्पोर्ट्स असतात तेव्हा हा कॅमेरा यूज होईल। हेल्मेट आहे, हेल्मेटच्या वर कॅमेरा लावलेला आहे, त्याचप्रमाणे एक समोर कॅमेरा लावला। त्यामुळे जर आपण डायव्हिंग करू असू जर बंजी जम्पिंग करत असू तेव्हा हे कॅमेरे उपयोगी होतात। इकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅमेरे GoProने आणले ते खरंच अतिशय उपयुक्त आहेत आणि ते तुम्हाला देखील आवडले असतील असं मला वाटतं। मी आता जे खेळतोय ते आहे लॉजिटेकने स्पेशली बनवलेले काही गॅजेट्स।
या स्टेअरिंगवर वेगवेगळ्या प्रकारचे इकडे कीज दिलेल्या आहेत, ज्या कीजने आपण ही पूर्ण जी गेम आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. हे बघा, पॉज इकडे दाबू शकतो, बॅक इकडे एक्सेप्टचं आहे, टायमिंग आपल्याला वाढू शकतो, काही करू शकतो आपण या. त्याचमुळे इकडे हा गेअर दिलेले आहेत, त्या गेअरने आपण देखील बूस्ट करू शकतो, आपण नेम टाकू शकतो. बाजूला इकडे जे आहे ते म्हणजे कीबोर्ड. या कीबोर्डची खासियत आहे की आपल्याला गेम खेळून घेऊन जेव्हा आपले पाम्स हे जे आहेत ते दुखतात तेव्हा आपण हे खाली करू शकतो. हे बघा, तर मूव्ह होत आहे. त्याच्यामुळे गेमिंग करून गेम खेळून आपल्याला जेव्हा हात दुखत असतात त्याच्यासाठी स्पेशली हे कीबोर्ड डिझाईन केले आहे. त्याचप्रमाणे याच्यावर इकडे ही जी आहे ही एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवरून आपल्याला वेगवेगळे जे आपले फेसबुकवर काही अपडेट्स आलेले असतील किंवा आपल्या CPUचे जे काही टेम्परेचर असतील ते देखील आपण इकडे बघू शकतो. त्यामुळे ही जी छोटी स्क्रीन दिलेली आहे त्या स्क्रीनने आपण खूप काही मॅनेज करू शकतो. दुसरं जे आहे हे आहे हेडफोन्स. या हेडफोन्सची खासियत ही आहे की याने पूर्णतः नॉईज कॅन्सलेशन होतं. त्यामुळे बाहेरचे एकदा हे हेडफोन्स लावले की बाहेरचा जो आवाज आहे तो पूर्णतः कट होतो. आता मला काहीच ऐकायला येत नाही आहे, फक्त गेमचा आवाज येतो आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त गेमवर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. खाली हे जे ब्रेक आणि हे जे एक्सिलेटर दिलेले आहे यांची अशी खासियत आहे की हे कधीही ब्रेक होत नाहीत. त्यामुळे कितीही वापरा आपण तरी देखील यांचे जे मटेरियल आहे त्या मटेरियल असं केलं आहे की त्याच्यामुळे कितीही वापरलं तरी हे झिजत नाहीत आणि त्यामुळे ब्रेक देखील होत नाहीत. आणि दुसरं जे आहे तिकडचं हे आहे हे माऊस. या माऊसची देखील अनेक खासियत आहे. ह्याच्यामध्ये ह्या ज्या कीज आहेत ते आपण जेव्हा काउंटर स्ट्राईक खेळत असतो ते काउंटर स्ट्राईक जेव्हा आपल्याला गन बदलायची असते तेव्हा आपण ह्या कीज वापरू शकतो. त्याचप्रमाणे या फायरिंग करण्यासाठी हे बटन आहे आणि असे वेगवेगळे बटन इकडे दिलेले आहेत. कीबोर्डवर देखील इकडे G1 to G18 अशा कीज दिलेल्या. या सगळ्या कीज आहेत त्या सगळ्या या शॉर्टकट कीज आहेत. जेव्हा आपण गेम खेळताना वेगवेगळ्या आपण जेव्हा कीज वापरायला आपल्याला कंट्रोल दाबावं लागतं, अल्ट दाबावं लागतं. ते कंट्रोल अल्ट शिफ्ट न दाबता आपण फक्त डायरेक्ट कीज जर वापरला तर आपण तो गेम न थांबता अनुभवू शकतो, न थांबता तो गेम एक्सपिरियन्स करू शकतो. त्यामुळे जर या गेमिंग करायचं असेल, जर तुम्हाला डायहार्ड गेमिंगचे फॅन असाल तर तुम्ही ह्या ॲक्सेसरीज विकत घ्या. पण डायहार्ड गेमिंगच्या फॅनसाठी ही किंमत कधीही मध्ये येत नाही. त्यामुळे तुम्ही देखील हे लॉजिटेकच्या जे गॅजेट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि घरच्या घरी गेमिंगचा एक वेगळा आणि 3D एक्सपिरियन्स घेऊ शकता. या गॅजेट्सच्या दुनियेत येऊन मला तर अतिशय मस्त वाटतंय. तुम्हाला देखील ते वाटत असेल याची मला खात्री आहे. पण इथे घेऊयात एक ब्रेक. तुम्ही बघत राहा टेक इट इझी.